तर धाराशिवमध्ये तब्बल 200 नागरिकांची नावं मतदार यादीत नसल्याचंही पुढे येत आहे। मतदार यादीत नावं नसल्यानं नागरिक संतप्त झालेत। संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडलेली आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नगर परिषद शाळा क्रमांक 4 या बूथवरील जवळपास 200 पेक्षा जास्त नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत। आपण हे नागरिक पाहू शकतो की ज्यांनी गेल्या वर्षी मतदान केलं होतं त्यांचं ऑनलाईन पण दाखवते, मात्र मतदार यादी जी मतदान केंद्रावर आहे त्या ठिकाणी त्यांची नावं नाही आहेत। त्यांच्याकडे निवडणूक आयोगानं दिलेलं ओळखपत्र आहे, मात्र ही नावं कशी वगळली, का वगळली हे ज्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे। मात्र या लोकांना आता या निवडणुकीमध्ये मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे। काही नागरिक आपल्यासोबत, मला सांगा काय प्रकार आहे नेमका? गेल्या वर्षी मी मतदान केलेलं आहे, पण यावर्षी नाव झालेलं नाही। तुमच्याकडे हे आहे मतदान कार्ड आहे, सगळे आम्ही तिघाचं नाव नाही आलेलं मतदान कार्ड, आणि यादीमध्ये नाव नाही आलेलं माझं, डिलीट झालं म्हणून लागलं। हा, तिथे तक्रार केली मी। तर त्यांनी म्हणले सांगतो म्हणलं, सिस्टम मध्ये बघून सांगतो म्हणलं, आणि कमी उमेदवार आमचा पडला तर तिचा जुमेदार कोणीही आम्हाला सांगा। काय नेमका प्रकार आहे, तुम्ही काय पुढे करणार? सर, मी दरवेळेस मतदान करतोय, वयाच्या 18व्यापासून आजपर्यंत मतदान, पण यावर्षी माझं नाव मतदार यादीत नाही आहे, त्यामुळं मतदानापासून मला वंचित राहावं लागतं। तरी विनंती आहे की आमचं नाव ऍड करावं, त्यात आम्हाला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार द्यावा आणि मतदानाचा अधिकार करण्याचा द्यावा, एवढीच आमची विनंती आहे। आणि दुसरी गोष्ट, आमच्या बंधूचं आम्ही नाव डिलीट केलं असताना सुद्धा परत डबल येतं, ते मयत झालेले